तर आनंदराज आंबेडकर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढणार आहे। 2 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं आनंदराज आंबेडकरांनी म्हटलं। कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढणार असं आनंदराज आंबेडकर म्हणाले। अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असंही वक्तव्य त्यांनी केलंय। पाहायला गेलं तर सध्या लोकसभेचं वारं सर्वत्र वाहतंय। तुम्ही देखील आता मैदानात उतरलेला आहात। अमरावतीमधून तुम्ही देखील लढण्याचा निर्णय घेतलाय, काय सांगाल त्याबद्दल? त्या तिकडच्या सर्वसाधारण जनतेची आणि त्याचबरोबर वेगळा विदर्भ म्हणून जी एक संघटना आहे त्यांची आणि आंबेडकरी जनतेची एक मागणी होती की एक वेगळा चेहरा पाहिजे की जो खऱ्या अर्थानं एक वेगळा विचार घेऊन येऊ शकतो। आणि त्यासाठी म्हणून मला सर्वच लोकांनी आज तिकडच्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फोन करून आणि खास विनंती करून सांगितलेलं की आनंदराजे आपण फॉर्म भरा, आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत। आणि त्यामुळेच मी आज हा रिपब्लिकन सेनेतर्फे इलेक्शन लढवण्याचा म्हणजे पुढाकार घेतलेला आहे आणि 2 तारखेला मी अमरावतीमध्ये जाऊन फॉर्म भरणार आहे। प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे अनेक ठिकाणी उमेदवार देण्याचं ठरवलेलं आहे, अमरावतीमध्ये पण देत आहेत, तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी लढताय। मतांचं कुठेतरी विभाजन होणार नाही यामुळे? नाही, मी तुम्हाला ते सांगितलं मगाशी की वंचितच्याच कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह आहे की मी तिथे उभं राहावं, कारण त्यांना त्या उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी आहे। आणि तसंही आंबेडकरी समाजामध्ये एक प्रकारे आणि खास करून आंबेडकर या नावाला एक वेगळं वलय आहे। आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आंबेडकर उभे राहतात तेव्हा कुठेही आंबेडकरी समाज त्यांच्या मागे असतो। आणि आजसुद्धा ती चित्र त्या अमरावतीमध्ये आहे। आणि त्यामुळे कुठच्याही पक्षातर्फे कोणीही उभं राहिलं तरी त्याचा काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही। कॅमेरामन दिनेश दिव्यासह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।